आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गजानन महाराजांनी शेगावात 32 वर्ष व्यतीत केली. त्यामुळे त्यांच्या सर्व लीला आणि प्रसंग श्री गजानन विजय पोथीत समाविष्ट करणं अशक्य होते. दासगणू महाराजांनी 1939 मध्ये गजानन विजय ग्रंथाची रचना केली, जी प्रामुख्यानं रतनचा भावसार आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. त्यामुळे अनेक अद्भुत कथा, विशेषतः ज्या शेगावच्या बाहेर घडल्या, त्या अप्रकाशितच राहिल्या. आज आम्ही तुमच्या समोर गजानन महाराज आणि विदर्भातील आणखी एक महान संत मणिराम बाबा यांच्यातील संबंध उलगडणार आहोत. मणिराम बाबांचं जीवन विस्मयकारक, चमत्कार आणि सखोल आध्यात्मिक शक्तीनं भरलेले होते. मणिराम बाबांचा जन्म काशी अयोध्या प्रदेशातील कनोज वंशाच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या 35व्या वर्षाच्या आसपास ते अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील बग्गी या छोट्याशा गावात आले. त्यांचं सुरुवातीचं जीवन बहुतांशी अज्ञातच आहे. जेव्हा ते पहिल्यांदा बग्गीमध्ये आले तेव्हा त्यांनी धोतर आणि बंडी परिधान केली होती. ते रामजी वेळकर यांच्या सुतारकाम करण्याच्या कारखान्यात गेले आणि त्यांनी राहण्यासाठी जागा मागितली. मणिराम बाबांकडे एकटक पाहत रामजींनी नकळत उत्तर दिले की ही सर्व जागा तुमचीच आहे आणि त्यांना राहण्यासाठी एक कोपरा दिला. रामजींनी त्यांना पलंग आणि गादी दिली आणि ते अत्यंत श्रद्धेनं बाबांची सेवा करू लागले. बाबांची दिनचर्या अत्यंत साधी होती. ते गावात फिरायचे, भिक्षा मागायचे आणि जे काही मिळेल ते खायचे. गरजेपुरतेच बोलायचे आणि ध्यानात मग्न राहायचे. बग्गी गावात गोकुळदास शेठजी नावाचा एक श्रीमंत माणूस होता. त्यानं मणिराम बाबांना विचारले की ते असं रिकामटेकडं का फिरतात. बाबांनी उत्तर दिले की त्यांना कोणी काम देत नाही, म्हणून ते 2-4 घरी भिक्षा मागतात, जे मिळेल ते खातात आणि समाधानी राहतात. शेठजींनी त्यांना गुराखी म्हणून काम केल्यास जेवण देण्याची ऑफर दिली. बाबा एका अटीवर तयार झाले. ते जेव्हा प्रार्थना किंवा ध्यान करत असतील तेव्हा शेठजींनी त्यांना हाक मारू नये. हा माणूस वेडा आहे आणि त्याला धर्मात खरोखर काही रस नाही, असा विचार करून शेठजींनी ती अट मान्य केली. गुरांना जंगलात नेण्याचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. हातात काठी घेऊन बाबा गायी चारण्यासाठी निघत असत आणि गुरांना कोणाच्याही शेतात शिरू देणं हे अधर्म असल्याचं सांगत असत. इतर गुराखी मुले त्यांना प्रेमानं मन्या म्हणून हाक मारत. गुरे चरायला लागली की बाबा जंगलातील एका झाडाखाली बसत, डोळे मिटून ध्यान करत आणि आपल्यासमोर एक पवित्र कागदपत्रांचं बांधलेले गाठोडे ठेवत असत. एके दिवशी शेठजी शेतात गेले आणि त्यांनी पाहिले की गुरे मोकाट चरत आहेत. जेव्हा त्यांनी मुलांना विचारले की मन्या कुठे गेलाय, तेव्हा त्यांनी सांगितले की मन्या एका झाडाखाली ध्यानात बसलाय. शेठजींनी बाबांना ध्यानात तल्लीन झालेले पाहिले आणि हाक मारली, परंतु काहीही उत्तर मिळाले नाही. रागाच्या भरात शेठजींनी बाबांचं पोथी नदीत फेकून दिले. त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही जेव्हा त्यांनी पाहिले की ते पुस्तक बुडालेही नाही आणि भिजलेही नाही. शकरावलेल्या शेठजींनी ते बाहेर काढले, बाबांसमोर ठेवले आणि आश्चर्यचकित होऊन ते घरी परतले. दुसऱ्या एका प्रसंगी नदीवर स्नान करून परत आल्यावर बाबा कारखान्याजवळील पलंगावर ध्यानात बसले होते. तेव्हा गोकुळदास शेठजी तेथे आले. आर्वी येथील नातेवाईकांना तातडीनं उत्तर पाठवायचं असल्यानं शेठजींनी बाबांच्या हातात एक पत्र दिले आणि त्यांना त्वरित आर्वीला जाऊन उत्तर घेऊन येण्यास सांगितले. बाबांनी ते पत्र घेतले, गादीखाली ठेवले आणि उत्तर घेऊन परत येण्याचं आश्वासन दिले. थोड्या वेळातच जेव्हा शेठजी तपासण्यासाठी परत आले तेव्हा त्यांनी बाबांना अजूनही ध्यानात बसलेले पाहिले. शेठजी त्यांना ओरडू लागताच बाबांनी शांतपणे गादी खालून एक पत्र काढून त्यांच्या हातात दिले. शेठजींनी जेव्हा ते उघडले तेव्हा त्यांना त्यात त्यांच्या नातेवाईकाचं उत्तर आढळले. आपण घरी जाऊन परत येईपर्यंतच्या एवढ्या कमी वेळेत हे कसे घडले याचं नवल वाटून शेठजींना बाबांच्या आध्यात्मिक शक्तीची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या चरणी लोटांगण घालून क्षमा मागितली. मणिराम बाबांनी असे असंख्य चमत्कार केले. ज्याप्रमाणे गजानन महाराजांनी एका मृत कुत्र्याला जिवंत केले होते, तसेच मणिराम बाबांनीही केले. रामजी आणि बाबांनी रस्त्यावर एक मृत कुत्रा पाहिला, जो 2 दिवसांपासून तिथे पडून होता.
बाबांनी त्या कुत्र्याला हाक मारली, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कुत्रा उठून उभा राहिला, बाबांचं पाय चाटू लागला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. हळूहळू बाबांची कीर्ती सर्वदूर पसरली. रामजींचे घर एका मठात रूपांतरित झाले. त्यामुळे कोणालाही काहीही न सांगता त्यांनी बाग्गी गाव सोडले आणि ते थेट जंगलाच्या वाटेने नाचनगावला पोहोचले, जिथे एक प्राचीन सिद्धेश्वर मठ आहे. या मठातील शिवलिंग आणि पिंडीच्या मध्ये एक फट आहे, जिथून सतत पाणी पाझरत असते. परंतु जेव्हा कधी गावावर एखादे मोठे संकट येणार असते, तेव्हा हे पाणी अचानक सुकते, अशी तिथली श्रद्धा आहे. बागी गावातील रघुबा जोशी यांच्या पत्नी बाबांच्या परमभक्त होत्या. एकदा बाबा त्यांच्या घराबाहेर आले असता त्या धावत गेल्या आणि बाबांच्या पाया पडल्या. त्याचवेळी बाबांनी आपल्या हातातील काठीने त्यांच्या पाठीवर प्रहार केला. हे पाहून तिथे उपस्थित असलेले दिवाणजी संतापले. त्यांनी बाबांना शिवीगाळ केली आणि जोशींनी मध्यस्थी करेपर्यंत बाबांना काठीने बेदम मारहाण केली. पण हा बाबांचा एक दैवी खेळ होता. बाबांच्या काठीच्या मारामुळे जोशींच्या पत्नीचा जुनाट आजार समूळ बरा झाला. दुसरीकडे ज्या दिवाणजीने बाबांवर हात उचलला होता, त्याला अवघ्या 6 महिन्यात कुष्ठरोग झाला. त्याला घरातून हाकलून देण्यात आले आणि तो एका वेड्या भिकाऱ्यासारखा भटकू लागला. पुढे त्याच्या मुलाचाही मृत्यू झाला. संतांचा छळ करणाऱ्यांना देवाच्या रोषाला सामोरं जावे लागते, याचंच हे ज्वलंत उदाहरण होते. एक दिवस मणिराम बाबांनी रामजींना सांगितले की मी कार्तिक वद्य अष्टमीला वैकुंठाला जाणार आहे. बाबांनी रामजींना पूर्वतयारी करण्यास सांगितले. सर्वांना हरिनामाचा जप करण्याचा उपदेश केला व शोक न करण्याची आज्ञा दिली. रामजींनी बाबांना स्नान घालून बसवले. त्यानंतर बाबांनी आपली सर्व आध्यात्मिक शक्ती रामजींच्या ठायी संक्रमित केली. आपली झोळी आणि काठी ही अक्षय संपत्ती रामजींच्या स्वाधीन करून त्यांना या गादीचे प्रमुख घोषित केले. बाबांनी भारत मातेला 3 वेळा वंदन केले, पद्मासन घातले आणि योगविद्येच्या बळावर समाधी अवस्थेत प्रवेश केला. सन 1915च्या कार्तिक वद्य अष्टमीला ते परब्रह्मात विलीन झाले. हरिनामाच्या जयघोषात त्यांचे पार्थिव चंद्रभागा नदीच्या काठावर समाधी देण्यात आली. बग्गी गावचे संत श्री मणिराम बाबा आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे, जो पुरेशा माहितीअभावी श्री गजानन विजय ग्रंथात समाविष्ट होऊ शकला नव्हता. संत श्री गजानन महाराजांनी अनेक अद्भुत लीला केल्या. डिसेंबर 1885च्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात बग्गी गावात घडलेला हा प्रसंग म्हणजे महाराज कोणत्याही साधनांशिवाय क्षणार्धात कुठेही प्रगट होऊ शकत याचं जिवंत प्रमाण आहे. या 2 महान संतांच्या भेटीतून एकमेकांबद्दलचा आदर प्रकर्षानं दिसून येतो. संत श्री मणिराम बाबांनी गजानन महाराजांना साक्षात गणेशाचा अवतार मानले होते, कारण त्यांना महाराजांमध्ये लंबोदराचे थेट दर्शन घडले होते. तर दुसरीकडे श्री गजानन महाराजांनी मणिराम बाबांना थोरले भाऊ म्हणून संबोधिले होते. एका साक्षात अवतारी संतानं मणिराम बाबांना दिलेला हा सन्मान बाबांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व सिद्ध करतो. गजानन महाराजांप्रमाणेच श्री मणिराम बाबा हे देखील विदेही अवस्थेला पोहोचलेले आणि अद्भुत लीला करणारे संत होते. श्री गजानन महाराजांनी स्वतः बग्गी गावात येऊन मणिराम बाबांची भेट घेतली. यावरून या भेटीचे महत्त्व अधोरेखित होते. या 2 संतांमध्ये झालेला हा मौन संवाद आणि ही अपूर्व भेट कायमची स्मरणात राहावी म्हणून बग्गी गावात एक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही गणेश मूर्ती आजच्या भक्तांसाठी त्या ऐतिहासिक भेटीची साक्ष देत उभी आहे. आगामी भागात आपण गजानन महाराजांच्या समकालीन संतांच्या अशाच काही अप्रकाशित अलौकिक कथा जाणून घेणार आहोत. आम्ही तुम्हाला अशाच आणखी सुंदर आणि सत्य कथा घेऊन येऊ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यानं आम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि आम्ही तुम्हाला आणखी प्रेरणादायी कथा घेऊन येऊ. जय गजानन.